आणि यानंतर वळूयात पुढील महत्त्वाच्या बातमीकडे। मालेगाव तालुक्यातील डोंगराळे गावामध्ये 3 वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार करून तिची निर्गुण हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली होती आणि या प्रकरणी आपण बघतोय आरोपीला कोर्टात हजर करण्यात येणार आहे आणि मालेगाव न्यायालयाच्या बाहेर तणावपूर्ण वातावरण झालेलं आहे। कोर्टाच्या आवारामध्ये महिलांनी प्रचंड गर्दी केलेली आहे। आरोपीला आमच्या ताब्यात द्या अशी मागणी या महिला करतायत। याआधी देखील पोलिसांची गाडी अडवण्यात आली होती आणि आता या आरोपीला आमच्या ताब्यात द्या असं म्हणत आरोपीला कोर्टात आणणारा रस्ता महिलांनी अडवून अजय सोनावणे आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत यावेळेस फोन लाईन वरून जोडले गेले आहेत। अजय, नेमकं काय घडतंय आपण बघतोय, महिला प्रचंड आक्रमक झाल्याचं दिसतंय, गेट देखील बंद करण्यात आलेले आहेत, आरोपीला कसं आणणार, काय या संदर्भातली अधिकची माहिती? दुपारपासूनच आरोपीला आज कोर्टात आणणार, 5 पोलीस कोठडी संपल्यानंतर आज त्याला कोर्टात आणणार होते। मात्र दुपारपासूनच तिथे न्यायालयाच्या आवारामध्ये मोठ्या प्रमाणावरची गर्दी महिलांनी केलेली होती, तरुणांची मोठी गर्दी झालेली होती। त्यामुळे न्यायालयाच्या दोन्ही बाजूचे जे गेट आहे ते संपूर्णपणे बंद करण्यात आले। तणावाची परिस्थिती बघता कदाचित त्या आरोपीची जी काही म्हणणं असेल किंवा न्यायालयात युक्तिवाद असेल त्याच्या संदर्भातला तो एखाद्या वेळेला व्हिडिओ कॉन्फरन्सिंग याची शक्यता। धन्यवाद अजय, आपण दिलेल्या या माहितीसाठी। तर आपण बघतोय महिलांनी कशा पद्धतीने रस्ता अडवलेला आहे, पोलिसांनी या संपूर्ण परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न केला आहे। थोड्याच वेळात या आरोपीला इथं आणण्यात येईल, त्यानंतर नेमकं काय घडतं हे पाहणं महत्त्वाचं असेल। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।